विरार अलिबाग कॉरिडोर प्रकल्पातील भूसंपादन कामी वैकुंठ पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट। भूसंपादनास अत्यल्प दर दिला असल्याने त्याचा फेरविचार करण्याबाबत दिले निवेदन। विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पांतर्गत पेण तालुक्यातील एकूण 8 गावे बाधित होत असून सदर गावांमधील खाजगी जमिनींच्या भूसंपादनासाठी जिल्हास्तरीय दर निश्चिती समितीने येथील 8 गावांचे दर निश्चित केलेले आहेत। आज जमिनींच्या असणाऱ्या प्रचलित बाजार भावाचा विचार न करता जिल्हास्तरीय समितीने शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीसाठी अत्यल्प दर दिलेला असल्यामुळे त्याचा फेरविचार होणे गरजेचे आहे। या मागणीसाठी 8 गाव संघर्ष समितीतर्फे भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, कोपर माजी सरपंच नवनाथ म्हात्रे, अंबिवली उपसरपंच जगदीश पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे। यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पेण येथील साई सहारा रेस्टॉरंटच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत कलेक्टरांना बैठक घेऊन फेरविचार करायला सांगणार असल्याचे सांगितले। शेतकरी संघर्ष समिती पेणची जी आहे त्याच्याबद्दलचं पण निवेदन हे मला इथं देण्यात आलेलं आहे आणि ते मी पाहत होतो आणि त्याच्यामध्ये रवी शेठ पण म्हणाले, आमचे सुनील तटकरे साहेब पण म्हणाले की दादा समृद्धी महामार्गाला तुम्ही जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोबदला दिलेला आहे तर आमच्या पण कोकणवासियांचे एक तर आमच्या भागामध्ये जमिनी लहान छोट्या छोट्या असतात, जसं मराठवाडा विदर्भातल्या लोकांच्या क्षेत्र मोठं असतं तशा पद्धतीनं कोकणामध्ये नसतं आणि त्याच्यामुळं त्यांचं क्षेत्र जर अशा रस्त्यांच्या कामामध्ये विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाच्या साठी ज्यावेळेस भूसंपादनाच्या करता काही निर्णय घेतले जातात त्याच्यामध्ये काही ठिकाणी प्रति गुंठा 4,80,000 रुपये, काही बाबतीमध्ये 9,40,000 रुपये आणि काही ठिकाणी 6,80,000 रुपये असे वेगवेगळे प्रकारचे दरामध्ये फरक आहे आणि साहजिकच मग लोक नाराज होतात आणि मग कुठेतरी आंदोलन कर, कुठेतरी त्या गोष्टीला त्या प्रकल्पाला विरोध कर, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये वाढीला लागते। मी खासदार आणि सर्व आमदारांच्या उपस्थितीमध्ये या 8 गाव शेतकरी संघर्ष समितीच्या माझ्या सहकाऱ्यांना सांगतो, मी आता हा कार्यक्रम संपल्यावर मी पुण्याला जाणार आहे। माझे 2-3-4 दिवस तिकडं पुणे, सातारा, नगर त्या भागामध्ये कार्यक्रम आहे, परंतु मी 2 तारखेला परत रविवारी 3 तारखेला मुंबईला जाणार आहे। त्यावेळेस मी आत्ताच माझ्या प्रायव्हेट सेक्रेटरीकडे पत्र देऊन कलेक्टरकडनं सगळी माहिती मागवतो किंवा असे का बदल झाले, तिथल्या तिथं जर शेतकऱ्यांच्या मध्ये भेदभाव व्हायला लागला तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाला, ही पण त्यांच्या मनामध्ये जर वेगळी भावना निर्माण झाली तर ती काही चुकीची नाही। त्यामुळं त्यामध्ये मी स्वतः त्याचबरोबर आपले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आम्ही सगळेच जण बारकाईनं लक्ष घालू अशा प्रकारची ग्वाही माझ्या 8 गाव शेतकरी संघर्ष समिती पेणची जी आहे त्यांना मी या निमित्तानं देतो।